एकदा नव्याने. तर आजचा दिवस बघूया. आज भरपूर कामं करायची आहेत कारण की ह्यांना आहे सुट्टी, कारण की आम्ही सुट्टीमध्येच कामं करतो. तर त्यांना सुट्टी आहे म्हणजे माझी कामं आहेत. मला जायचं आहे बँकेत, तर ह्यांच्याकडे बाईला सोडून जाणार आहे मी आज. तर बँकेत जाणार, तिकडनं आल्यावरती बाईच्या हाताची आणि पायाचे कास्ट बनवायचे आहेत. तर बघूया, ह्यांनी मदत केली तर करणार, नाही तर मग रात्री करणार. सो गाईज आम्ही आणलेलं आहे बाईसाठी कपाट. बघूया कसं निघतंय पार्सल. तर भरपूर पसारा पडलेला आहे, मी दाखवू शकत नाही कारण की छोटासा रूम आहे, त्यात माझा भरपूर पसारा आहे सगळीकडे. इथे फ्रीज, कपाट, इथे बाजूला पाना, तिचे कपडे, मशीन, किचनवरती पसारा. संसारच एवढा मोठा आहे माझं, काय करू. फक्त घर भाड्याचं आहे, बाकी सगळं आम्ही स्वतःचं घेतलेलं आहे. तर सगळं आवरायचं आहे मला, पसारा वगैरे. जेवण झालेले, जेवण घेते, रेडी होते. आधी बँकेत जाऊन येते कारण की बँक 4 वाजता बंद होते. आमच्या इथे जवळ बँक होती, ती शिफ्ट झाली आहे दुसरीकडे, आता तिथे जावं लागणार आहे. तर जाऊन येते. ही झोपली आहे, पटपट जेवून घेते, माझं मी आवरून घेते. हे झोपू दे, त्यांना जेवायचं असेल तर उठतील. तर गाईज बँकेत वगैरे मी जाऊन आले. जाताना रेडी झाली, ते मी काही व्हिडिओ वगैरे काढला नाही कारण की घाईत निघाली होती. अर्ध्या तासात आली ना मी, अर्ध्या तासात मी जाऊन लगेच आली. थोडंसं अकाउंटाचा ब्लॉक झाला आहे आणि बँकसुद्धा शिफ्ट झाली आहे, त्याच्यामुळे अजून डेटा पोचलेला नाही आहे तिथे. परत जावं लागेल, तोपर्यंत बघूया. आणि ATMमधून सुद्धा पैसे नाही निघत आहेत. तर कोणीही माझ्या अकाउंटला पैसे पाठवू नका, जर कोणाला दयात असेल तर. अजून आता आज पार्टी करणार आहेत आम्ही. चिकन फ्राय करणार, बिर्याणी बनवणार, कारण की त्यांना सुट्टी आहे म्हणून ते बोलले आजच काय ते आपण करूया. आणि आमच्या बाईचा कपाट आलेला आहे, छोटूसा कपाट मागवलेला आहे मी, तो तुम्हाला दाखवते. त्यातले सगळे कपडे वगैरे ठेवते, सगळं अरेंज करते. माझी पिल्लू रडते, तिला आधी घेते, नाही तर हे मला ओरडतील. असं हे 4 ड्रॉअरचं कबड आहे. हे बघा, असं प्रमोशन नाही करत आहे मी, थोडं नाही. आणि फुकट पाठवलं आहे, मला पैसे भरून घेतलेलं आहे मी. कुठून मागवलं आहे ते काही सांगणार नाही, ऑनलाईन मागवलं आहे, तुम्हाला भेटेलच, ऑनलाईन दिसेलच. असे 4 हे आहेत. तिथं कबड वगैरे अरेंज करून झालेलं आहे माझं. थकली मी तो थक गई भाई साहब. सगळं व्यवस्थित लावलं, पसारा पूर्ण निघाला होता, तो पसारा वगैरे आवरला. तर बघा मी कबड कसा लावले तिचं मस्त. छोटूसा टेडी. इथे तिचे डेली वेअरचे कपडे आहेत, दररोज घालायचे. इथे तिचे नवीन कपडे आहेत, त्यामध्ये तिचे हेअरबँड्स आहेत, सॉक्स आहेत न्यू. इथे तिचे वाळती वगैरे आहेत तिला रॅप करण्यासाठी, स्वॅडलिंगसाठी. आणि ते तिचे डायपर वगैरे आणि बाकीचा पसारा. चलो, रात्रीचे 2:15 वाजलेत आणि हे ते बघा, आम्ही तर जागे आहेत. कुचू 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 कुचू. ना The next day. हे गुड मॉर्निंग गाईज. तर कालचा व्लॉग मी आज कंटिन्यू करते कारण की काल जेवण बनवायला घेतले, त्यानंतर मी व्हिडिओ काढायला विसरली आणि मग थोडा टाईमपास वगैरे झाला खूप. असंच आम्ही बसलो होतो वगैरे, गप्पा वगैरे मारत. तर आज कंटिन्यू करते. आज तिचे हाताचे कास्ट, पायाचे कास्ट आम्ही रेडी करणार आहेत. ते आल्यावरती करेन, आता माझी कामं करून घेते. ती मस्त झोपली आहे, तिला उठवायचंच आहे मला, पण आधी माझी पाण्याचा नंबर आलेला आहे, तरी पाणी भरून घेते, कामं करून घेते. तर चला, हे बघा चहा बनवून मागितलं माझ्याकडे सकाळी आणि किती चहा पिला आहे बघा. आणि मला नंतर चहा बनव, चहा देत जा मला. मी पण चहा पिऊन घेते, त्यानंतर कामाला लागते. ही कास्ट बनवायला घेते. हे 2 हाताचे आहेत, 2 पायाचे आहेत. ही मोल्डिंग पावडर आहे आणि ही कास्टिंग पावडर आहेत. हां, आणि एक्स्ट्रा किट पण आलेलं आहे, पण ते एक्स्ट्रा किट मी रिस्क घेते डायरेक्ट करायचं, ट्रायल वगैरे नाही घेणार आहे. बघूया.
pour करून तेव्हा समजेल. दिसतंय मला, तुम्ही काय पण करा. सो गाईज, तर आम्ही आज ब्लॉग बनवत आहे. स्वप्नील या प्रियांका यूट्यूब चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू प्रमोशन केल्याबद्दल. मंडळा बारे गाईज, आम्ही असं हे मी डबे घेतलेत पायांसाठी. हे जे आम्ही पाय बाहेरून आम्ही पार्सल मागवतो ना, एक मिनिट, बाहेरून आम्ही पार्सल मागवतो ना जेवण, तर ते डबे आम्ही सांभाळून ठेवते. ते आज मला उपयोगी आले. यामध्ये एक मी इम्प्रेशन घेतलेलं आहे. बघूया आता पोर केल्यानंतर कळेल, कारण की एक पाय तिचा डायरेक्ट डब्याला टच झालेला आहे. मटेरियल थोडंसं कमी झाले, कारण की डब्बा तिच्या पायानुसार बरोबर परफेक्ट येतो. बघूया आता. हे काढायचं नाही, मटेरियल टाकायचं आहे. त्याच्यातून काच घेऊन येईल. हे कुठून आलंय ती करते. तोंडात पुरं हात टाकतात की नाही. हे राईट, हे लेफ्ट. ह्याच्यात मी सगळं पावडर दिली होती तेवढी पूर्ण वापरली. एवढ्या पावडरची गरज नाही. बाकीचं मटेरियल जास्त करून वेस्ट जातं. ह्यामध्ये मी कमी टाकली आहे. बाय चान्स खराब झालं तर ही पावडर आणि एक्स्ट्रा ग्रीनवाली पावडर आपण वापरू शकतो. आता ह्याला मी तुम्हाला पोर कसं करायचं दाखवते. आम्हाला कास्ट बनवायला येते, कारण की मी डेंटल असिस्टंटचं काम करते. तर दाताचे जे इम्प्रेशन घेतात, मेजरमेंट घेतात, ते कास्ट आम्ही पोर करतो. तर आता हे आम्ही पोर करतो. A few moments later. मी यामध्ये पाणी टाकून ठेवलं होतं, कारण की ही रडपट्टी करून द्या झोपवण्यासाठी. आणि असंच ठेवलं तर त्याच्यामध्ये हवा लागली नाही, ह्याला वारा लागला की ह्याला असे होल्स येतात, मग ते मेजरमेंट खराब होऊन जातं. पाणी मी काढून घेतलं. पाणी टाकलं, त्याच्यामध्ये वेट कॉटन टाकायचं. कापूस ओला करून मग त्याच्या आतमध्ये टाकून द्यायचं. तेवढा कापूस टाकायचा नव्हता म्हणून मी पाणी टाकून घेतलं. तर मी असं पोर करून घेतलेलं आहे. थोडंसं मटेरियल वरती आलेलं आहे आणि आता हे सेट व्हायला सुरू झालेलं आहे. प्लास्टिकचे डबे घेतलेत का, कारण की हे काढायला पण इझी पडतं, नाहीतर निघत नाही लवकर. म्हणून प्लास्टिकचेच डबे किंवा प्लास्टिकचा ग्लास, प्लास्टिकची बॉटल काय असेल तुम्ही त्याचा यूज करू शकता. हातासाठी मे बी मी बॉटल कट करेन आणि हाताचे इम्प्रेशन मी संध्याकाळी ते आल्यावर घेईन, कारण की तिला झोपवून व्यवस्थित करायला लागेल. नाही तर ती बोटं अशी वाकडे तिकडे केली की ती पुन्हा खराब होऊन जाणार. तर बघूया. आणि पायाचं कसं आले बघूया, व्यवस्थित आलेत की नाही आलेत, कारण की तिने पाय थोडेसे बोटं अशी ती करत होती पायांची. तर बघूया. आणि जेव्हा आपण हे इम्प्रेशन घेतो ना, तेव्हा लगेच पोर करायचं, नाहीतर त्याला बबल्स येतात, ते खराब होऊ शकतं. मग एवढं जे ऑनलाईन मागवतो आपण ते बरोबर क्वांटिटीमध्ये येते. एक्स्ट्रा मटेरियल ते जेवढं पाहिजे तेवढं तर देत नाही आपल्याला, तर जपून वापरायला लागतं. आणि हे उगाच मी जास्त घेतलं. फर्स्ट किटमधलं मी पूर्ण सगळं एकदाच टाकून दिलं, तेवढं टाकायची गरज नाही पडत. आणि ह्याच्यामध्ये मी थोडं टाकले, थोडंसं वाचवलं आहे. झालेले आहेत हाताचे. मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकवेन, कारण की आता वेळ नाही आहे. तर गाईज, हे कास्ट रेडी झालेले आहेत. त्याला थोडंसं पॉलिश करते. थोडेसे बबल्स आलेले, तर ते मी चाकूने व्यवस्थित केले आणि सँडपेपरने त्याला थोडंसं पॉलिश वगैरे करून कलर करणार आहे. आणि मला इथे चिटका लागलाच, तर बघूया. थोडंसंच हा पाय लेफ्ट पाय चांगला आला, लेफ्ट साईडचा छान आहे. राईटला थोडं तिने पाय वाकडे तिकडे केलेले, म्हणून थोडंसं वाकडे तिकडे आहे. हाताचे उद्याच करेन, कारण की हातासाठी तिला व्यवस्थित राहायलाच लागणार आहे, कारण की तिने हात असे वसे केले तर सगळं खराब होऊन जाणार.
जास्त पॉलिश नाही करणार, कारण की जे पायाचे जे निशाण आलेत ना, हे लाईन्स ते निघून जाणार नाही, तर ते नाही गेले पाहिजे, तेच तर आपल्याला हवेत. आणि अशी छोटी छोटीशी अशी बोटं लिटिल लिटिल, तिला मोठी झाल्यावर दाखवणार मी. राईट साईडला जरा जास्त बबल्स वगैरे आलेले, ते बघूया जातात तर ठीक आहे, गेलेत थोड्या. हा पाय तीन थोडंसं बोट वाकडा गेला होता म्हणून व्यवस्थित नाही आलं.